सर्वांना नमस्कार। कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कसं आणि कोठून पैसे आणून तुमच्या ताटात दोन घास वाढत असेल, कसा चालवत असेल ही एकटी बाई एकटीने हा संसार, कधी विचार केलास का? गेल्या महिन्यात मिनूचा निकाल लागला ते तर तुझ्या लक्षात आहे का? या घरची मोठी मुलगी ना तू, मग अशा कशा स्वतःच्या जबाबदाऱ्या विसरलीस? सुनीताबाई आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत। सुनीताबाई, कोण कुठला तो करण, ना नीट ओळख ना पाळख। खरंच देव भलं करो त्या भल्या माणसाचं, त्याच्या आयुष्यातील सगळी इडापिडा दूर करो तो विश्वेश्वर। कधी पण काही झालं तर पोरग देवासारखं धावून येतं मदतीला, म्हणून या घराचे वासे टिकले आहेत आजकाल। नाहीतर तू तर कधीच वाऱ्यावर सोडून दिलंयस आम्हाला आणि ह्या घराला। पण त्याने मात्र पुढे होऊन ह्या झोपडीला सावरलं, ह्या घराचा मोठा मुलगा बनून घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्या। अगदी नाही नाही म्हटलं तरी दर महिन्याला घरात येऊन राशन पाणी टाकून जातो बिचारा। प्रणालीचं कॉलेजचं ॲडमिशन पण तोच करून आला, सगळी फीस भरली त्याने, पण एका शब्दाने बोलला नाही की दाखवून दिले नाही की मी उपकार केले आहेत तुमच्यावर। तू नव्हतीस इथे तेव्हा, जेव्हा तुला त्या रमेशने पुढे बोलावलंच गेलं नाही सुनीताबाईंना। त्यांनी तसाच पदराचा बोळा करून तोंडातला हुंदका दाबला। थोडा आवेग सरल्यावर त्या पुढे बोलू लागल्या। सुनीताबाई, जेव्हा तुला तो रमेश उचलून घेऊन गेला होता तेव्हा ह्या करणलाच घेऊन मी रात्र दिवस शहरातले रस्ते कचराकुंड्या धुंडाळत फिरत होती की कुठे तुला मारून कापून फेकून तर दिले नसेल ना नराधमांनी। त्या पोलीस स्टेशनच्या चक्रा मारून मारून या पायांचे तळवे झिजून गेले, पण थांबली नाही तुझ्या आईची काळजी किंवा त्या करणची चिंता। आता सर्व ठीक झालं तर विसरून गेलीस आपल्या माणसांना, आपल्या माणसांच्या प्रती असलेल्या स्वतःच्या जबाबदारीला। एवढी कशी का स्वार्थी झालीस तू विरजा, एवढी कशी बदललीस तू? या गेल्या वर्षभरात तू एवढ्या मोठमोठ्या नको नको त्या संकटातून गेली आहेस, म्हणून मी तुला अजून काही त्रास नको म्हणून गप्प बसली, काहीच बोलली नाही। असं वेळी अवेळी घरी येणं, मुलांबरोबर बाहेर फिरणं, अगदी गप्प गप्प राहिले मी। म्हटलं आज ना उद्या कळेल तुला स्वतःहून, पण तुझ्या डोळ्यावरून तर त्या ठाकूरची धुंदीच काही केल्या उतरत नाही। नाही कळत आहे तुला तुझ्या अब्रूची किंमत? वेडी झाली आहेस तू त्याच्या पाठीमागे, आंधळी झाली आहेस तू त्याच्या प्रेमात, चटक लागली आहे तुला त्या श्रीमंत आयुष्याची, जादू करून टाकली आहे त्याने तुझ्यावर की तुला चांगलं वाईट काही कळत नाही, आपली माणसं दिसत नाही। काय करावं ग आम्ही आता, काय करावं? भीक मागायला जावं का की आता तुझ्या पाया पडू की मदत कर आम्हाला बाई, सांभाळ या घराला, ह्या माणसांना। हे घर तुझंच आहे, आम्ही तुझीच माणसं आहोत, ह्या घराला आम्हाला तुझी खूप गरज आहे। पण तू तर स्वतःच्याच सुखात एवढी गुंग होऊन गेली आहेस की तुला एक फुटकं घर आहे, 2 लहान बहिणी आहे आणि एक म्हातारी आई आहे, हे पण विसरलीस तू? जी रोज रात्री मध्यरात्री तुझ्या येण्याच्या वाटेवर डोळे लावून बसलेली असती की आज माझी मुलगी जिवंत घरी तर येईल ना, ती सुरक्षित तर असेल ना, तिच्या अब्रूवर कोणी घाला तर घालणार नाही ना। एक ना अनेक हजार चिंता असतात माझ्या डोक्यात, जीव नुसता पोखरून जातो ह्या म्हातारीचा, पण तुला कसली कुणाची चिंता? तू बस त्या ठाकूरला मिठ्या मारत। थकली आहे ग तुझी आई आता विरजा, खूप थकली आहे, दिवसेंदिवस म्हातारी होत चालली आहे मी, नाही सहन होत आता। नको ग एवढं टेन्शन देऊस आम्हाला, एक दिवस टेन्शनने फटदिशी जीव निघून जायचा माझा। मग उघड्यावर पडणार ना तुम्ही, रस्त्यावर याल ना, कोण बघेल ग मग तुम्हाला? नको एवढं टेन्शन देऊस, थांबव हे सगळं थांबव, पाया पडते मी तुझ्या आता। विरजा रडत, आई नको ग एवढं तोडून बोलूस, पाहिजे तर 2 थोबाडीत मार, पण नको ग एवढं घालून पाडून बोलूस, तुझा एक एक शब्द जाळून टाकतोय मला। सुनीताबाई, माझे शब्द इतके लागतात तुला, मग कळत कसं नाही तुला? एवढं सगळं रामायण महाभारत घडलंय तुझ्या आयुष्यात, तरी पण तुला सुध काय येत नाही? अजून कसला मोठा प्रकार तुझ्या आयुष्यात झाला की मग तू थांबशील? अजून कुठल्या मोठ्या विनाशाची वाट बघत बसली आहेस तू? विरजा धक्क्याने आपल्या तोंडावर हात ठेवते, तिला कधीच वाटलं नव्हतं की आपली आई आपल्याला असं बोलेल। सुनीताबाई अगदी खिन्नपणे विरजाकडे बघत, का तुला काय वाटलं की ह्या म्हातारीला काहीच कळत नसेल की तुझं काय चाललंय ते?
ती रोज रात्री कार चाळीच्या पुढे येऊन उभी राहते, रात्री अपरात्री तुला सोडून जाते. आजूबाजूच्या लोकांना दिसत नाही का ते? लोक काय काय बोलत आहेत तुझ्याबद्दल कळत आहे का तुला? की ठाकूरने ठेवून घेतली आहे तुला. हे असं ऐकलं की माझ्या काळजावर किती वार होतात, किती त्या सुया खुपसतात या काळजात. तुला काय कल्पना, त्यासाठी आई म्हणून जन्म घ्यावा लागतो वीरचा. जेव्हा तू स्वतः आई बनशील तेव्हा तुला कळेल की आपल्या लेकराला असं कोणी दोन शब्द घालून पाडून बोलले, त्यांच्या अब्रूची लखतर अशी आपल्यासमोरच वेशीवर टांगली की किती त्रास होतो या काळजात, किती दुखतं ते. तोपर्यंत नाही लक्षात येणार तुझ्या. तुला त्रास नको. माझ्या सोन्यासारख्या लेकराने खूप सहन केलाय म्हणून डोळ्यासमोर सगळं दिसत असूनही गप्प राहिली मी. पण कधीपर्यंत तुझ्या अशा बेछूट बेलगाम वागण्याचे परिणाम संपूर्ण घराला भोगावे लागत आहे हे का लक्षात येत नाही तुझ्या? हे घर एकदाचं बुडवून टाक, मग शांत हो. तोपर्यंत तू शांत बसू नकोस. चालू दे तुझी थेरं, चालू दे तुझी रासलीला. तुझ्यामुळे या तुझ्या अशा वागण्यामुळे तुझ्या स्वतःच्या लहान बहिणीकडे पण लोक किती विचित्र नजरेने बघायला लागले आहेत, माहीत आहे का तुला? परवा एक माणूस घरी आलेला, पैसे देऊन मीनूला विकत मागत होता नराधम. सुनीताबाई अतिव दुःखाने खालीच बसून जातात आणि ओक्साबोक्षी रडायला लागतात. वीरजा त्यांना सावरायला येते पण सुनीताबाई रागाने तिचा हात झटकतात. आपल्यामुळे आपल्या घराला, आपल्या वृद्ध आईला, आपल्या लहान बहिणींना काय काय सहन करावं लागतंय ते ऐकून वीरजाला स्वतःचीच लाज वाटू लागली आणि ती गुडघ्यात मान खुपसून रडायला लागली. पण सुनीताबाई काही तिला बोलायच्या थांबल्या नाहीत. त्या रागाने, अतीव दुःखाने तिला बोलतच जात होत्या. सुनीताबाई आपले डोळे पुसत, माझ्या पत्रातील जळता निखारा आहेस तू वीरजा. हा पदर जाळून टाकशील तू, हे घर जाळून टाकशील तू. माझा संसार तूच उद्ध्वस्त करणार वीरजा, तो ठाकूर नाही. मला तर आता तुझी खूप भीती वाटायला लागली आहे, त्या ठाकूरपेक्षा पण जास्त. रागाच्या भरात, दुःखाच्या भरात सुनीताबाई वीरजाला काही बाई बोलत सुटल्या होत्या. भान राहिलं नव्हतं त्यांना कशाचंच. आईचा प्रत्येक शब्द वीरजाच्या काळजात उकळतं तेल ओतत होता, जणू कोणी तिच्या चिंधड्या करत होतं. आताच उठून जाऊन कुठे जीव द्यावासा वाटत होता तिला आणि एकदाचं हे भंगार आयुष्य संपवून टाकावंसं वाटत होतं. भान नसलेल्या सुनीताबाई मात्र थांबतच नव्हत्या, बोलतच जात होत्या तिला. सुनीताबाई वीरजाला हात जोडून, तू एकदाचं लग्न कर बाई, म्हणजे आम्ही सगळे सुटू तुझ्या ह्या नेहमीच्या त्रासातून. एकदाचं लाईनीवर तर लागेल आमचं आणि तुझंही आयुष्य. एक वेळची मीठ भाकरी जी पण काही असेल ताटात ती खाता तरी येईल शांतपणे. हे असं रोजचं मरणं बास आता. एकदाचं लग्न कर आणि सुटका कर आमची तुझ्या ह्या त्रासातून. आणि एवढा जर तो ठाकूर तुझ्यावर प्रेम करतो ना तर सांग म्हणावं त्याला तुझ्याशी लग्न करायला. ने म्हणावं त्या महालात त्या ठाकूर खानदानाची कुलवधू म्हणून. घरच्यांशी बोल म्हणावं आणि अनावरात माझ्या ह्या दारात ही सुनीता जोशी स्वतः लग्न लावून देईल तुझं त्याच्याबरोबर. खोटं नाही सांगत वीरजा, मी खरंच लग्न लावून देईन तुझं त्या ठाकूर बरोबर ह्या स्वतःच्या हाताने. आहे का तो तयार, सांग ना. बोलव त्याला घरी, विचार त्याला आहे का हिंमत त्याच्यात, की नुसतं शरीराचे प्रेमाचे चाळे चालले आहेत तुमचे. तो खेळतो आणि तू स्वतःहून स्वतःला खेळून घेते त्याच्याकडून, आणि हे चालू ठेवायचे आहेत तुम्हाला. गरिबांच्या पोरीशी प्रेमाचे चाळे करणं खूप सोपं आहे ग वीरजा, पण कोणी त्यांना आपल्या घरातील इज्जत म्हणून घेऊन जात नाही. डोळे उघड तुझे आता तरी बाई. वीरजा ओक्साबोक्षी रडत सुनीताबाईंच्या पायाशी बसत, आई गप्प बस ना ग, किती बोलतेस, मला खरंच इतकी घाण आहे का ग मी? अशी तशी मुलगी वाटली का मी तुला? माझ्यावर नाही पण कमीत कमी तू दिलेल्या संस्कारांवर तरी विश्वास ठेव मा. मी नाही आहे ग तशी, खरंच नाही आहे ग. प्लीज तुझे शब्द मागे घे मा, प्लीज मागे घे आत्ताच्या आत्ताच. सहन होत नाही ग हे आरोप तुझे, इतके घाणेरडे, खरंच इतके घाणेरडे आरोप कशी करू शकतेस तू माझ्यावर, तुझ्या स्वतःच्या मुलीवर, स्वतःच्याच वीरजावर?
जग माझ्याबद्दल काहीही बोलेल, पण तू असं बोलू नकोस. मी हात जोडते तुझ्या पुढे. सुनीताबाई दम लागून आपल्या छातीवर हात ठेवतात आणि रडवेल्या आवाजात हळू बोलतात. तुला नाही माहीत विरजा, एका आईला काय वाटतं जेव्हा तिची वयात आलेली मुलगी अशी रात्री बेरात्री एका परपुरुषाच्या गाडीतून घरी येते आणि आजूबाजूचे लोक तिच्या चारित्र्यावर थुंकतात. जेव्हा तिच्या आईला सर्रास बोलतात की पैसे कमावण्यासाठी पोरीला धंद्याला लावली, पोरीच्या हरामाच्या कमाईवर आई जगते. सुनीताबाई विरजाचा हात आपल्या हातात घेऊन रडत हळू आवाजात, मला माहीत आहे, मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना ते 12 लाखांचं बिल तू कसं भरलं आहेस. सुनीताबाई दुःखाने आपल्या लेकीच्या कुशीतच डोकं ठेवून रडायला लागतात. इतक्या मोठ्या धक्क्याने स्तंभित झालेली विरजा आपल्या तोंडावर हात ठेवते. आजपर्यंत ती ह्याच गैरसमजात होती की तिच्या आईला काही कळालं नसेल आणि कधी कळणारही नाही. तिच्या आयुष्यातला त्या काळ्या श्रापाने आज जणू परत निर्वस्त्र केलं होतं तिला. सगळं सहन केलं असतं तिने, पण आपल्या आईच्या डोळ्यातील लाज कशी सहन केली असती तिने. कोलमडून गेलेली ती आपल्या भरलेल्या डोळ्यांच्या त्या अस्पष्ट पडद्याच्या आडून आपल्या आईच्या डोळ्यात आपल्याप्रती असलेली घृणा किळस शोधू लागली. पण तिला तिथे तसं काहीच सापडलं नाही. तिथे तर फक्त न फक्त होती एका आईची हतबलता, अगतिकता. आजपर्यंत सुनीताबाईंना सत्य माहीत असूनही आपल्या मुलीप्रमाणे त्यांनीही ते स्वतःच्या काळजात खोल दाबून गाडून टाकलं होतं. आपल्यामुळे आपली मुलगी ह्या अवस्थेत पोहोचली ह्यासाठी त्या आजपर्यंत स्वतःला माफ करू शकल्या नाहीत. कोणी नसायचं आसपास तेव्हा स्वतःलाच 100 शिव्या घालायच्या त्या. थडथड मारून घ्यायच्या थोबाडीत. पण परत मुलींना बघितलं की काहीच न झाल्यासारख्या वागायच्या. हे एक असं सत्य होतं जे लपलेलं चांगलं होतं. सुनीताबाईंसाठी आणि विरजासाठीही. झाकली मूठ 1.25 लाखाची, नाहीतर सगळंच खाक. म्हणून त्या काळजावर दगड ठेवून गप्प होत्या. आणि बोलल्या असत्या तरी काय फरक पडणार होता त्यांच्या परिस्थितीत. त्यांच्या त्या दुर्दशेत गेलेली इज्जत तर कधीच परत मिळणार नव्हती. पण रमेशच्या प्रसंगानंतर मात्र त्या पुरत्या हादरून गेल्या आणि या गोष्टीमुळेच त्यांनी मधुशी विरजाचं घाईत लग्न लावण्याचा प्रयत्न केला, पण तोही फसला. सुनीताबाई विरजाकडे बघत रडत, एकदा हा आणि त्या रमेशचा एवढा जीवघेणा चटका बसून पण कसे काय तुझे डोळे उघडत नाही विरजा. मी अजून तुला सावध करते बाळा. तो ठाकूर नाही आहे चांगला माणूस, खूप धोकादायक आहे तो. जेवढा पैसा असतो ह्या लोकांकडे तेवढाच काळा आणि घृणित भूतकाळ असतो ह्या लोकांचा. तुझ्यासाठी जीव तिळतिळ तुटतो गो माझा. म्हणून आईच्या मायने कळवळून सांगते, वेळ निघून जाण्याच्या आधीच सावरून घे स्वतःला. अंथरून बघून पाय पसर विरजा, अंथरून बघून पाय पसर. नाहीतर एक दिवस या संपूर्ण घरावर एक असं वादळ आणशील तू ज्याच्या तडाख्यातून कोणीच वाचू शकणार नाही, कोणीच नाही. सुनीताबाई अजून पुढे काही बोलणारच होत्या की तेवढ्यातच करण घरात शिरतो. त्यामुळे सुनीताबाईंना आपलं बोलणं आवडतं घ्यावं लागतं. सुनीताबाई आपले डोळे झटकन पुसत, चेहऱ्याचे भाव एकदम बदलत, अगदी हसत मुखाने करणला सामोऱ्या जातात. आलाच बाळा तू, ये. करण प्रणालीसाठी लागणारी औषधं आणि सोबतीला घरात लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी घेऊन आला होता. सोबतीला मिनू होतीच त्याचं बोट धरून. करण विरजाला बघून खुश झाला. काहीतरी मस्करीत तो बोलणार होता, पण घरातलं तंग वातावरण बघून तो गप्प झाला आणि दुसऱ्याच कुठल्या विषयावरून गप्पा मारायला लागला. इथे करणला बघताच विरजा झटकन उठून आतमध्ये गेली. एक तांब्याभर पाणी चेहऱ्यावर मारलं आणि आपला तो रडून लालभडक झालेला चेहरा पुसू लागली. अचानक खिदळण्याच्या आवाजाने तिने बाहेर बघितलं. त्या किचनसारख्या जागेमध्ये आणि हॉलच्या मध्ये केवळ एक पातळ झिरमिरीत पडद्याचं अंतर होतं. हॉलमधलं सगळंच दिसायचं त्या जुनाट पारदर्शक पडद्यामधून. तो दिसत होता तिला. प्रणालीला झोपेतून अलगद उठवून काळजीपूर्वक औषध देताना, तिच्या आईच्या हाती घरातल्या सामानाच्या थैल्या देत, मिनूच्या डोक्यावरून मायेने हात फिरवताना. क्षणभरापूर्वी दुःखाचं सावट पसरलेल्या त्या घरात आनंदाचे 4 क्षण पेरताना तिचा मित्र, तिचा एकमेव मित्र करण जाधव. त्या पातळ पडद्यामधून सुनीताबाईंनी पडद्याच्या पलीकडे उभे असलेल्या विरजाकडे एकवार बघितलं.
राम सोडून रावणाच्या पाठीमागे लागली आहेस तू विरजा. उघड डोळे आणि बघ एकदा हे सत्य. घर सावरलं जात होतं तिचं त्याच्यामुळे आणि ती निर्जीवपणे तो सगळा नजारा बघत होती. थोड्या वेळाने करण घरी जायला निघाला. सुनीताबाईंनी मुद्दाम विरजाला त्याला चाळीच्या गेटपर्यंत सोडायला पाठवले. वेळ मध्यरात्रीची. स्थळ विरजाचं घर. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता, पण इथे विरजाचे विचार मात्र काही केल्या पुढे सरकत नव्हते. ते तिथेच मनात थैमान घालत बसले होते. आज तिच्या आईने तिला परत सत्यात उतरवलं होतं. खूप उडत होती ती आकाशात, परत जमिनीवर उतरवलं होतं. दाखवून दिला होता तिला आरसा तिच्या अनावृत्त आयुष्याचा. विरजा मनात, मी खरंच किती मूर्ख आहे ना. थोडंसं सुख आलं की लगेच हुरळून जाते, विसरून जाते सत्य परिस्थिती. आणि माझ्याबरोबर त्यालाही फरफटत नेत आहे ह्या काळोखात. फसवते त्याला मी, फसवते त्याला. त्याला माझं हे गृहीत सत्य कळलंच पाहिजे, कळलंच पाहिजे. पण मग तो मला सोडून गेला तर? लग्न नाही केलं माझ्याशी तर? त्याला जर कळलं की मी कधी काळी एक कॉल गर्ल होती तर करेल का तो माझ्याशी लग्न? लग्नाच्या आधीच जी शरीराने दुसऱ्याची झाली आहे अशा माझ्यावर प्रेम करेल का तो? स्वीकारेल का मला तो? मला हात लावताना त्याला घाण तर नाही ना वाटणार? ती उशीत डोकं खुपसून जोरात रडू लागली. आपले हुंदके दाबू लागली. किळस किळस किळस. ही एकदाची संपत का नाही आहे माझ्या या शरीराची घाण? घाण घाण एकदम घाण आहे हे शरीर. हे शरीर मिटलंच पाहिजे. या घाणीला एकदाचं संपलंच पाहिजे. काय चुकतंय आईचं? जन्माला आल्यापासून त्रासच तर दिला आहे मी तिला. हा चेहरा, हा सुंदर चेहरा, हा जगातला सगळ्यात विद्रूप चेहरा आहे. हा चेहरा आहे म्हणून तर आयुष्यात हे सगळे प्रॉब्लेम्स उभे राहिले आहेत ना. जर काही विद्रूप म्हणून जन्माला आले असते तर कशाला कोण पाठी लागलं असतं माझ्या? कशाला विकली गेली असती मी भऱ्या बाजारात? कशाला ओरबडले गेले असते मी अमानुषपणे? त्या जखमा नुसत्या शरीरावर झाल्या नव्हत्या तर त्या मनावर सुद्धा झाल्या होत्या. किती प्रयत्न करते त्या काजळीला कायमचं मिटवायचं, पण ती तर अजूनच माखवत चालली आहे मला तिच्या काळ्या रंगात. नाही मिटणार ही काजळी माझ्या शरीराची अशी. नाही स्वच्छ होणार हा काळा कपडा माझ्या अब्रूचा असा. हा फाटलाच पाहिजे, मिटलाच पाहिजे, जाळलंच पाहिजे याला, तरच हा नष्ट होईल. हा असा नाहीसा नाही होणार माझ्या आयुष्यातून. याला मेलच पाहिजे. स्वतःच्या आयुष्याच्या धिंडवड्यापुढे हरून गेलेली ती आज खरंच आयुष्याची लढाई हरली होती. ती उठली, स्वयंपाकघरात आली. नेहमीची घाबरट, कमकुवत, दबणारी विरजा नव्हती ती तर कोणी वेगळीच होती. आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच ती निर्भीडपणे कुठल्या गोष्टीचा सामना करत होती, पण अत्यंत चुकीच्या पद्धतीने. कदाचित मृत्यूने जसे तिच्या सगळ्या दुःखाचे पाशच तोडून टाकले होते. थांब विरजा, नको टाकूस पुढचं पाऊल. नाही संपले आहेत आयुष्यातले सगळे मार्ग. अजून हा विचार सोड. सोड हा विचार. विरजा स्टोवपाशी आली आणि त्याचं झाकण उघडू लागली. श्वास अडकतोय माझा आता. कोणीतरी अडवा ह्या वेड्या मुलीला. अगं ए सुनीता, उठ उठ ना, मरते ग मुलगी आपली. प्लीज उठ ना ग उठ ना ग. मीनू प्रणाली, अगं प्रणाली उठ. अगं उठ ना, अक्का चालली आपली. दी चालली आपल्याला सोडून. अगं ती चालली ना आपल्याला सोडून कायमची. स्टोव सोड खाली तो विरजा, आधी सोड तो स्टोव खाली. नको ग ओतून घेऊ अंगावर. नको ग, जळतं ग, खूप जळतं ग. नको करू असं, पाया पडते मी तुझ्या. बाई ग, थांब ग आता, थांबून जा ग. अरे कोणीतरी उठा, वाचवा माझ्या लेकीला. ती मरते ना, वाचवा ना तिला कोणीतरी. विरजा ऐकतच नव्हती. ती तशीच चालली होती, रॉकेल आपल्या अंगावर. तेवढ्यात मीनूचा डोळा उघडला. तिने आपल्या अर्धवट उघड्या मिचमिच्या डोळ्यांनी विरजाकडे बघितलं. झोपेतच आपल्या अक्काकडे बघून या गालापासून ते त्या गालापर्यंत पसरलेलं एक भलं मोठं स्माईल दिलं. मीनू, अक्का तू काय करतेस? पूर्ण केरोसिनमध्ये नखशिखांत भिजलेली ती चेहऱ्यावरून ते रॉकेल मिश्रित अश्रू गालावरून खाली ओघळत आपल्या लहान बहिणीकडे बघून हळूवार हसते.
प्रयत्न करून पण त्या केविलवाण्या हसूतून एक चुकार अश्रू तिला न जुमानता खाली पडलाच. ती तरी पण हसत होती आणि मानेनेच आपल्या त्या छोट्या पिल्लाला आश्वस्त करत होती. काही नाही, सगळं एकदम ठीक आहे बच्चू, मी ठीक आहे. तसं ते एवलंसं पाखरू आपल्या मोठ्या बहिणीकडे बघून अलगद हसलं आणि आपल्या त्या उबदार गोधडीत परत जाऊन गुरफटलं. त्या निष्पाप जीवाला काय माहीत होतं, नकळत का होईना तिने आज खूप मोठा अनर्थ होता होता थांबवला. विरजा तशीच हतबलून खाली जमिनीवर बसकान मांडते आणि दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून आपल्या कमनशिबाला कोसू लागते. थोड्या वेळाने दुःखाचा आवेग ओसरल्यावर ती उठते आणि थंड पाण्याने आंघोळ करून घेते. स्वयंपाकघर पुसून घेते आणि परत एकदा उद्या उगवणाऱ्या सूर्याबरोबर नशिबाच्या फेऱ्यात अडकायला सज्ज होते. दुसरं होतं तरी काय हातात तिच्या? वेळ सकाळची. स्थळ विरजाचं घर. सुनीताबाई रोजच्या सवयीप्रमाणे लवकर उठतात. सवयीने आपल्या सगळ्या लेकींकडे बघतात. विरजाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात. सुनीताबाई मनात, काल खूप बोलली ग पुरीला सुनीता, तू खूप बोललीस तू रागाच्या भरात. एवढीशी तर आहे ती, वयच काय आहे तिचं हे सगळं सहन करण्याचं. सुनीताबाई रडत होत्या आणि रडता रडता विरजाच्या डोक्यावरून हात फिरवीत होत्या. हात फिरवीत असताना त्यांना विरजाचे केस किंचित ओले वाटले. त्यांनी पदराने आपले डोळे पुसले आणि परत एकदा विरजाच्या केसामधून हात फिरवला. परत तेच, किंचित ओले लागत होते तिचे केस. पण कसे आणि का? विचार करतच त्या स्वयंपाकघरात आल्या आणि त्यांनी स्टोवचा काकडा पेटवला. पण काही केल्या स्टोव पेटत नव्हता. खूप वेळा त्यांनी प्रयत्न केला पण स्टोव काही पेटेच ना. आश्चर्याने शेवटी त्यांनी तो जोरात हलवून बघितला तर त्यांना तो रिकामा असलेला आढळून आला. असं कसं झालं? कालच तर पूर्ण भरलेला रॉकेलने. सुनीताबाईंना काही कळेनाच झालं. असा अचानक रिकामा कसा झाला की कालच भरलेला स्टोव? विचारात असलेल्या सुनीताबाईचं शेवटी एका गोष्टीकडे लक्ष गेलं, ज्याच्याकडे कधीपासून त्यांचा मेंदू लक्ष वेधून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. हा रॉकेलचा वास कुठून येतोय? सुनीताबाई त्या स्वयंपाकघरात इकडे तिकडे त्या वासाचा शोध घेऊ लागल्या तर रॉकेल मिश्रित पाण्याचे ओघळ त्यांना भिंतीशी आढळून आले. नको त्या शंकेने त्यांनी घाबरून मोडीत धाव घेतली. तिथे विरजाचे कालचे कपडे पिळून ठेवले होते, ज्याच्यातून अजूनही रॉकेलचा वास येत होता. सुनीताबाईंचा जीवच खाली बसून गेला. बाहेर येऊन त्यांनी आपल्या लेकीकडे बघितलं आणि खाली जमिनीवर बसकनच मांडली. विरजाने अंथरुणातून झोपल्याच आपल्या आईकडे बघितलं. नक्षीकांत हादरलेल्या सुनीताबाई विरजाकडे बघून धाय मोकलून रडत होत्या. तशी विरजाने आपल्या आईकडे धाव घेतली आणि तिला घट्ट मिठी मारली. सुनीताबाई, विरजा, काय अनर्थ करत होतीस ग विरजा? एकदा तरी आमचा विचार नाही आला का ग तुझ्या मनात? आणि सुनीताबाई अगदी लहान मुलीप्रमाणे विरजाच्या कुशीत शिरून रडू लागल्या. तशी विरजा पण आपल्या आईला घट्ट बिलगली आणि तिची माफी मागू लागली. विरजा, आई सॉरी ना ग, चुकले ना मी परत एकदा, पण तुझी शपथ घेते असं पाऊल पुढे कधीच उचलणार नाही. प्लीज परत एकदा माफ कर ना ग आई, शेवटचं. आजपर्यंत तू माझे सगळे अपराध चुका पोटात घेतल्या, ही शेवटची चूक पण घे ना पोटात. नाही वागणार अशी मी वेड्यासारखी कधीच. प्लीज मला माफ कर. दोघी मायलेकी बराच वेळ एकमेकांना बिलगून रडत होत्या. वेळ दुपारची. स्थळ विरजाच्या घराबाहेर. विरजाला खरं तर आज कॉलेजला जायचं नव्हतं. तिची मनस्थितीच नव्हती तशी. पण घरातलं तंग वातावरण पण नॉर्मल करणं गरजेचं होतं, ते पण लवकरात लवकर. तिच्यापेक्षा सुनीताबाई जास्त हादरून गेल्या होत्या आपल्या लेकीनं असं विचारी पाऊल उचलल्यामुळे आणि विरजाला त्याची पूर्ण कल्पना होती. म्हणूनच तिने कॉलेजला जाण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तिच्या आईला वाटेल की ती आता पूर्णपणे ठीक आहे. कालच्या प्रकाराने सुनीताबाई नक्षीकांत हादरून गेल्या होत्या. यापुढे त्यांनी विरजाला कधीच काही न बोलण्याची मनाशी खूणगाठ बांधली. इथे विरजा घराच्या बाहेर पडली. फोनमध्ये बघितलं तर बॅलन्स नव्हता. पर्समध्ये बघितले तर पैसे बसने प्रवास करण्या इतकेच होते. एखाद दुसरी 10ची नोट असेल कदाचित जास्त. फोनमध्ये बॅलन्स भरण्याच्या ऐवजी तिने PCOवरून फोन करण्याचा पर्याय स्वीकारला आणि समोर चाच्याच्या दुकानात गेली.
मेला आपली घाणेरडी नजर घेऊन कधीपासून विरजालाच बघत होता. 1 रुपयाचा कॉईन टाकून विरजा नंबर फिरवू लागली. कसाबसा ती तो फोन धरून उभी होती. चाचा मेला, काही थांबेस ना, आपली घाणेरडी नजर विरजावर फिरवतच होता नालायक. शेवटी त्याची नजर सहन न होऊन विरजाने तो फोन तिथेच दाणकन आपटला आणि आपलं 1 रुपयाचं कॉईन घेऊन जाऊ लागली. पण तिला मध्येच जाणवलं, देवाशी बोलणं किती गरजेचं आहे. संध्याकाळपर्यंत थांबणं शक्य नाही. आपली पावलं जबरदस्तीने ओढत ती परत त्या दुकानात आली. तसा 2 मिनिटांपूर्वी दुःखी झालेला चाचा परत खुश झाला आणि तिला परत वरतून खाली न्याहाळू लागला. पण तेवढ्यात त्याच्या दुर्दैवाने त्याच्या सेठानीने त्याला हाक मारली. अजी सुनते हो? अरे डाबर के पापा, थोडा अंदर तो आओ नी. तसा चाचा चरफडतच तिथून उठला आणि इथे विरजाने मोकळा श्वास सोडला. ती घाईघाईने देवाईचा नंबर डायल करू लागली. देवाई फॉरेन डेलिगेट्स बरोबर मीटिंगमध्ये होता. अनोळखी नंबर बघून त्याने कॉल रिजेक्ट केला. एकदा फोन झाला, दुसऱ्यांदा फोन झाला, तिसऱ्यांदा फोन झाला. देवाई प्रत्येक फोन रिजेक्ट करत होता. आता विरजा रडकुंडीला आली होती. इथे देवाईही वैतागला होता. हा कोण आहे जो फोन करून मला त्रास देतोय? माझा हा प्रायव्हेट नंबर तर कोणाकडेच नाही, फक्त तिच्याशिवाय. ओ गॉड. तसे त्याने लगेच ती मीटिंगमध्येच थांबवली. मीटिंगमधले सगळे जरा शॉक झाले, पण देवायला त्याची पर्वा नव्हती. त्याने इमिजिएटली सगळ्यांना बाहेर जायला सांगितले. त्याने तिचा फोन उचलला. देवाय, पिल्लू. त्याने शेवटी एकदाचा फोन उचलल्यामुळे ती भावनाविवश झाली आणि रडू लागली. ती बाहेरून फोन करते म्हणजे नक्कीच तिचा बॅलन्स संपला असणार. पण आम्ही तर संध्याकाळी भेटणारच आहोत ना. मग अशी कुठली इमर्जन्सी आली आहे आणि ती का रडत आहे? आता तो टेन्शनमध्ये आला होता. तिला रडताना बघून त्याचं पण जीव हेलावला. पण तो तिला हळूवारपणे विचारत होता, कारण त्याला माहीत होतं की ती स्वतःहून काहीच सांगणार नाही. तिला दिलेले महागडे गिफ्ट्स, ज्वेलरी, ब्रँडेड कपडे त्याचं प्रेम म्हणून स्वीकारले जरूर होते, पण एकदा नुसतं वापरल्यावर आठवणीने परतसुद्धा केले होते. ती आपली काहीही मदत घेणार नाही माहीत होतं त्याला. तरी पण त्याने विचारले, देवाय, बॅलन्स संपलाय का फोनचा? करू का रिफिल? आता 1 मिनिटात मेसेज येईल तुला. विरजा, मला तुमचे पैसे नको आहेत देव. मला तर तुम्ही. पुढचं तर ती काहीच बोलू शकली नाही, पण देव मात्र सगळं समजून गेला. आता तर तो फोनला अक्षरशः चिकटला होता. का कुणास ठाऊक, पण त्याचा जीव खूप कासावीस झाला होता. कुठून तरी धोक्याची ती लाल घंटा घनघन वाजत होती मेंदूमध्ये. तिच्या ओठातून निघणारा प्रत्येक शब्द जणू त्याचं प्रारब्ध साधणार होता. कासावीस झालेला तो आपल्या धडधडणाऱ्या काळजाला थांबवून तिचं बोलणं ऐकत होता. विरजा, देव, तुम्ही लग्न तर करणार ना माझ्याशी? मध्येच सोडून तर देणार नाही ना मला? तिच्या प्रश्नाने तो स्तंभित झाला. हिला हा प्रश्न पडलाच कसा? फोनच्या रिसिव्हरमधून मध्येच तिच्या हलक्या मुसमुसण्याचा आवाज येत होता. तो लगेच भानावर आला आणि तिला बोलला, देवाय, आता कुठे आहेस तू? तुला पिकअप करतो मी. आपण आत्ताच लग्न करतोय, देवळात जाऊन. तो 1 सेकंदात आपला निर्णय सांगून मोकळा झाला आणि ती बावळट त्याला परत विचारू लागली, विरजा, म्हणजे तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय ना? तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं अजून. तसे देवाने आपल्या कपाळावर हात मारून घेतला आणि हसू लागला वेड्यासारखा. देवाय, माझी भोळीशी, बाबडीशी, सुंदरशी, नाजूकशी, गोडूशी विरजा जोशी, मला फक्त केवळ न केवळ तुझ्याशीच लग्न करायचंय. विल यू गिव्ह मी प्लेजर टू बी युअर लकी हजबंड, माय लव्ह? विरजा जोशी, विल यू मॅरी मी? तशी विरजा वेड्यासारखी नाचू लागली. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या तिच्या. कधीपासून कोमेजून गेलेल्या त्या चेहऱ्यावर आज सूर्योदय झालाच शेवटी. तो पण इतका छान. वेड्यासारखी ती मान हलवून सांगत होती, विरजा, यस 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 यस, 1000 टाइम्स यस, मिलियन्स टाइम यस, ओके, यस यस यस, आय डू. देवाय कार्तिक ठाकूर, आय एम ऑलवेज युअर्स.